नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सैदापूर हद्दीत कृष्णा कॅनॉलला भगदाड. कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव, मिरज तालुक्यातील 13,000 हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा कॅनॉलला सैदापूर तालुका कराड हद्दीत शनिवारी अचानक भगदाड पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला वाहिलं. रब्बी हंगामातील पिकांसाठी कॅनॉलला पाणी सोडण्यात आलं होतं. त्या दरम्यान हा प्रकार घडला. ओढ्याला वाढलेलं पाणी ऊसाच्या शेतात घुसल्यानं काही प्रमाणात नुकसान झालं. कृष्णा कालवा विभागाचे उपविभागीय अधिकारी उदय नांगरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कॅनॉलचं पाणी बंद केल्यानं पुढील अनर्थ टळला. दरम्यान मोरीचा तळ कमकुवत झाल्यावर तो फुटलाय. पुढील 15 दिवसात दुरुस्तीचं काम पूर्ण करून कॅनॉलला पूर्ववत पाणी सोडण्यात येईल अशी माहिती उदय नांगरे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. निधीअभावी कृष्णा कॅनॉलची ठिकठिकाणी मोठी दुरावस्था झाली. कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव, मिरज तालुक्यातील शेती व जनावरांच्या पाण्यासाठी हा कॅनॉल वरदान ठरलाय. मात्र कॅनॉलच्या डागडुजीकडे पाटबंधारे विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली आहे. पुलाजवळ प्लास्टिक व कचरा साचून राहिल्यानं पाण्याचा प्रवाह गतीनं पुढे सरकत नाही. कॅनॉलच्या मोऱ्यांनाही गळती लागली. याचाच परिणाम म्हणून सैदापूर हद्दीत ओढ्यावरील नलिका मोरीचा तळ अचानक फुटला. कॅनॉलला 5 दिवसांपासून पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला वाहिलं. ओढ्याचं पाणी पातळी वाढल्यानं कणसे यांच्या शेतात पाणी शिरून काही प्रमाणात नुकसान झालं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उदय नांगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कॅनॉलचं पाणी तातडीनं बंद केलं. त्यामुळे नुकसान टळलं. 225 क्युसेक पाणी वाहिल्याचं नांगरे यांनी सांगितलं.